आर्थिक खडखडाटीचा सामना करणाऱ्या नाशिक महापालिकेला यावर्षी घरपट्टी सवलत योजनेने भरभक्कम अशी साथ दिली आहे। यंदा आर्थिक वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यात 250 कोटीपैकी तब्बल 100 कोटीची वसुली झाली। गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 14 कोटी रुपये अतिरिक्त मिळाले। दरम्यान यावर्षी घरपट्टीने साथ दिली असली तरी पाणीपट्टी मात्र मागील वर्षाच्या तुलनेत 2.25 कोटी रुपयांनी घटली आहे। मनपाला उत्पन्नाचा प्रमुख स्रोत म्हणून घरपट्टी, पाणीपट्टी आणि नगररचना कर याकडे पाहिले जात आहे। त्यापैकी घरपट्टीतून जवळपास 200 कोटी रुपयांची वसुली होते। दरम्यान पालिकेकडे घरपट्टीचे मनुष्यबळ कमी असून त्यामुळे जुनी थकबाकी जी कोट्यवधी रुपयांची आहे ती वसूल झालेली नाही। यंदा एप्रिलमध्ये एक रकमी घरपट्टी भरणाऱ्यांना 8%, मे मध्ये 5% सवलत दिली गेली। जून मध्ये 3% सवलत दिली जात आहे। 1 एप्रिल ते 26 जून या दरम्यान घरपट्टीतून महापालिकेला तब्बल 100 कोटी 66 लाख रुपयांचा महसूल मिळाला। मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल 14.39 कोटी रुपयांचा महसूल अधिक मिळाला। जून महिन्यातील 3% सवलतीचे शेवटचे 2 दिवस बाकी असल्यामुळे त्याचा फायदा घेऊन घरपट्टी भरावी असं आवाहन मनपा विक्रीकर विभागाकडून करण्यात आलं। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।